आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करत आहे रेसिपीची जी तर कशी वाटली सांगा। स्पेशल करून किड्ससाठी आहे। तर आज मी बनवते किड्स स्पेशल इडली। पाहूया साहित्यापुरते। तर मी हा पीठ जो आहे भिजत ठेवलेला काल सकाळी आणि संध्याकाळचं बारीक करून पीठ येण्यासाठी ठेवलेलं आहे। तर लेंथ जी एवढी असून एवढी झालेली मस्त स्पॉन्जी झालेला आहे। यामध्ये उडीद डाळ घेतलेली आहे। लाल बाउल जो आहे उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यात 1 कप आणि 2 कपचे तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा मूग डाळ आणि तूर डाळ घेतले। सर्व मिक्स डाळींचे करत आहे। तर आता मी ही जी शिजवून घेतलेली तुराची आणि मुगाची डाळ घेतली 1 वाटी सांबार बनवण्यासाठी। एक गाजर डेकोरेशनसाठी, एक मटार आणि मक्का पण डेकोरेशन, बीटरूट पण आणि हा सोडा खायचा लागणार आहे इडलीच्या बॅटरमध्ये। हे सांबारसाठीची शेंगा कट करून, टोमॅटो, बटाटा, तेल लागणार आहे आणि हे जे आहे हिरवी चटणी। माझ्या मुलाला हिरवी चटणी भरपूर आवडते तर मी अशा पद्धतीची करते। हिरवे जे देठ घेतलेले आहेत, कोथिंबीरचे, खोबरा ओला घेतलेला आहे आणि 2 ते 3 मिरच्या कमी तिखट प्रमाणात करत आहे। आणि हा जो मसाला आहे आपला लाल मिरची पावडर, हळद आणि सांबार मसाला आणि मीठ जे आहे आवश्यकतेनुसार घेत आहे। तर मी आता इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे हा बॅटरचं मी तयारी करून घेत आहे। एक साईडला सांबार बनवून घेते। तर मी या पिठामध्ये सोडा चिमूटभर जो आहे घालून घेतलेला आहे आणि मीठ घेते। हे बॅटर जे एकत्र करून घेत आहे। बघत आहात किती स्पॉन्जी झालेलं आहे। आपण इन्स्टंट सुद्धा इडली बनवू शकतो किंवा मग रवा इडली पण बेस्ट आहे, पण मी ही डाळींची केलेली आहे। पाहत आहात किती लेंथ आलेली आहे त्याची। तर आता मी हे एकजीव करून घेते। तर हे मस्त एकजीव झालेलं आहे पीठ। आता मी सांबार बनवत आहे। सांबार सिंपल आणि सोप्या पद्धतीचा मोहरी घातलेली आहे, त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि हे जे कट केलेले हिंग घालत आहे म्हणजे पोटाला त्रास नको म्हणून। आणि सर्व एकजीव करून घेते। आपण ढोकळा घालू शकतो, यामध्ये वांगे घालू शकतो त्या आवडीनुसार। एकजीव झाले का यामध्ये मी डाळ घालून तिखट मसाले वगैरे घालून घेणार आहे। आता यामध्ये सगळे मसाले घालून घेत आहे। यामध्ये शिजवलेली डाळ घालते। सर्व एकजीव करून आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी घालून याला उकळी येऊ देते। कोथिंबीर सांगायची मी विसरली आहे। कोथिंबीर जे वरून गार्निशिंगसाठी वापरणार आहे ते यामध्ये बोलले गेले नाही। तर आता यात पाणी ओतून घेते। 2 बाउल जे पाणी ओतणार, अजून अर्धा बाउल पाणी घेत आहे म्हणजे उकळून आणि शिजेपर्यंत थोडा वेळ जाईल व पाणी पण आटणार आहे। आपल्याला थिक पाहिजे तर थिक ठेवू शकतो, घट्ट किंवा पातळ ठेवू शकतो, आवडीनुसार सांबार घेऊ शकतो। ते मी आता यात मीठ घालून, चवीनुसार मीठ घालून जे उकळी करायला ठेवणार आहे शिजायला शेंगा। आता हे मी मिक्सरला लावून घेते बारीक करून, जे यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घेतलेले आणि कोथिंबीर
बारीक पेस्ट करून घेत आहे. मग याचा तडका देऊ शकतो आपण, ते विदाउट तडका पण खाऊ शकतो. तोपर्यंत पाहतात पाण्याला उकळलेले आहे, तर ते बाजूला मिक्सरचं ठेवून आता मी बॅटर करत आहे. याला सर्व बाजूने तेल लावून घेते आधी प्लेट्सला या. तर पहा मी हे जे बीटरूट मध्ये पेस्ट करून त्याचे रस काढून ते इडली बॅटरमध्ये घेतलेलं आहे. तर आता मी वेगवेगळ्या प्रकारचं अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी मुलांना इडलीचा प्रकार करत आहे. तर आपण छोटे इडली प्लेट्स पण घेऊ शकता. मी हे माझ्या नॉर्मल घरात डेली यूजवालेच घेत आहे. तर मी याला डेकोरेट करते एक एक करून. याचं सनफ्लॉवर बनवत आहे. असे सर्व बाजूने लावून घेते. तर पाहतात मी अशा प्रकारे हे सजवत आहे. मुलांना आवड पण निर्माण होते खाण्याची आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतं. असे प्रत्येक करून घेत आहे डिझाईनचे. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या बनवून घेतलेल्या आहे. ही सनफ्लॉवर इडली आहे. ही हार्ट शेप, स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगलच्या शेपमध्ये. ही व्हाईट नॉर्मल जी आहे डेलीची. आणि ही बीटरूटच्या फुला स्टार्ट केलेला आहे मी कलर, जे फूड कलरपेक्षा आपले ओरिजिनल व्हेजिटेबल कलरने. तर आता हे मी शिजण्यासाठी ठेवते 10 ते 20 मिनिट आणि रेडी झाल्यावर आपण पाहू कशी दिसते ती. चटणी झालेली आहे. ही माझ्या मुलाला आवडते म्हणून विदाउट तडका करे कमी मिरच्या टाकून केलेली आहे इडली. आणि हे सुद्धा झालेला आहे. पण हा जो मुलाच्या आवडता नाही, म्हणजे नॉर्मल आपण जे तिखट प्रमाण असतो त्या प्रमाणात केलेला आहे. यावर कोथिंबीर गार्निश करते आणि पाहूया इडली सुद्धा झाली का. तर इडली सुद्धा होत आलेली आहे. पाहता स्पॉन्जी होते, अजून थोडी शिजायची आवश्यकता आहे. 4 ते 5 मिनिट. आपली रेडी झाली का काढून सर्व करूया. तर ही आपली इडली जी झालेली आहे. पाहूया नेक्स्ट इडली जी. कलर आलेला दिसत नाही, कमी बीटरूटचा वापर केल्यामुळे, पण ठीक आहे झालेली आहे. त्याच्या पुढच्या पण पाहू आपण इडली. तर मी हे काढून घेते, मी तुम्हाला नको ते कशा वाटल्या नक्की करून बघा. काय हे स्माइली स्माइली इडली, सरप्राईज. आवडली तुला? मी बनवून देते हा तुला.